नमस्कार मित्रांनो. तर लपंडाव या मालिकेच्या 15 मार्चच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की गौतमने कान्हाला जे कोडं दिले ते कोडं सोडवण्याचा कान्हा खूप प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये जे शब्द असतात ते शब्द सोडवतो. कान्हा म्हणतो, काय हे सगळं? सरकार, मयसभा, आरसा. पण मयसभा तर पांडवांची होती ना. कान्हा ते कोडं सोडवतो, पण त्याला खूप प्रश्न पडलेले असतात. कान्हाला कळतं की हे सगळं कोडं आहे ते सरकारच्या बाबतीतच आहे. कान्हा सरकारच्या रूममध्ये येतो आणि शोधाशोध करत असतो. त्याला कुठे काहीच सापडत नाही. कान्हा मनात म्हणतो, मयसभा ही पांडवांची सभा होती. तिथे जसं दिसत होतं तसं नसायचं. कान्हा विचार करत असतो आणि विचार करताना त्याचा हात आरशावर पडतो. कान्हाला कळतं की हा आरसा जसा दिसतोय तसा नाही आहे. कान्हा सगळा आरसा दाबून बघतो आणि त्याला तिथे एक बटन दिसतं. कान्हा ते बटन दाबतो आणि आरशासमोर असलेल्या टेबलचं ड्रॉवर उघडतो. कान्हा त्या ड्रॉवरमधलं सगळं सामान चेक करायला लागतो. सरकारने हे सगळं का लपवून ठेवलं असेल याचा विचार करत असतो. आणि तेवढ्यात वीज कडाडते. सरकारला झाक येते. सरकारसमोर बघते तर कान्हा घाबरतो आणि किचनमध्ये येतो. सरकारही त्याच्या मागे किचनमध्ये येते. सरकार चाकू घेते आणि कान्हाला त्याच्या जीवाची धमकी देते. तेवढं तिथे सखी येते. सखी हा सगळा प्रकार बघते. सखी कन्फ्यूज असते की हे सगळं काय चालू आहे. आता कान्हाला हळूहळू का होईना पण ते कोडं उलगडायला लागले. पण कान्हा सरकारच्या मुळाशी कसा जातोय आणि तेजस्विनीला म्हणजे सखीच्या खऱ्या आईला कसं शोधून काढतोय ते बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की तेजस्विनी, मनस्विनी या दोघीही सरकारच्या रूममध्ये असतात. मनस्विनी म्हणते, तुला प्रश्न पडला असेल ना की मी तुला तुझ्या या घरात का आणलं? तुला डायरेक्ट आउट हाऊसमध्ये का नेलं नाही? सांगते. 12 वर्षापूर्वी मी तुला तुझ्या या घरातून गायब केलं होतं. तेव्हा माझ्यात जी धमक होती ना ती अजूनही आहे हे दाखवायचं होतं आणि म्हणून मी तुला या घरात घेऊन आले. पण आज मी तुला तुझ्या घरात आणलं ना तरी पण तुला तुझं घर बघण्याचं सुख भोगू देणार नाही. आणि त्यासाठी ही पट्टी. सरकार तेजस्विनीच्या डोळ्याला पट्टी बांधते आणि तिच्या अंगावर घोंगडी टाकते आणि तिला आउट हाऊसमध्ये घेऊन जात असते. तेजस्विनी साईबाबाकडे प्रार्थना करत असते. साईबाबाला ती म्हणते की मी आज माझ्या लेकीच्या एवढी जवळ आले. काहीतरी कर देवा आणि माझी सखी माझ्या समोर येऊ देत. तिला सगळं सत्य कळू देत. तेजस्विनी देवाचा धावा करत असते आणि सरकार तेजस्विनीला आउट हाऊसपर्यंत घेऊन जात असते. तर इथे सखी कान्हा आपल्या रूममध्ये झोपलेले असतात. सखीच्या तोंडावर एसीचं पाणी पडतं आणि सखीला जाग येते. एसी खराब झालाय म्हणून सखी एसी बंद करते आणि हवा येण्यासाठी दरवाजा उघडते. सखी दार उघडून पाणी पित असते आणि तेवढ्यात सरकार तिच्या आईला म्हणजेच तेजस्विनीला घोंगडी टाकून तिथून घेऊन जात असते. सरकार तेजस्विनीला घेऊन जाते आणि सखीला पुन्हा तो कुबट घाण वियर्ड वास येतो. सखी मनात म्हणते, हा तोच वियर्ड वास आहे जो मगाशी सरकारच्या रूममध्ये आला होता. मला बघायलाच पाहिजे. सखी तो वास नेमका कुठून येतोय ते बघायला जाते. तिला कळतं की तो वास खालून हॉलमधून येतोय. सखी नेमका कसला वास आहे हे शोधायला खाली जाते. तर इथे सरकार तेजस्विनीला खाली घेऊन येते आणि आपल्या गुंडांना सांगते की हिला आउट हाऊसमध्ये घेऊन जा. सगळे कॅमेरे बंद केलेत, तोपर्यंत पटकन काम करा. सरकारचे गुंड तेजस्विनीला तिथून घेऊन जातात. सरकार मागे वळते आणि तिथे सखी उभी असते. सखी विचारते, सरकार तुम्ही इथे काय करताय? सरकार म्हणते, मला झोपेत चालायची सवय. झालं तुझं बोलून? सरकार जात असते. सखी म्हणते, सरकार मला बोलायचे तुमच्याशी. मगाशी तुमच्या रूममध्ये मी आले तेव्हा एक वियर्ड वास येत होता आणि तो वास आता पुन्हा आला म्हणून मी खाली आले. सखी सरकारच्या हाताचा वास घेते आणि तिला तोच वास येतो. सखी म्हणते, मगाशी तुमच्या रूममध्ये वास होता ना तोच तुमच्या हाताला आहे. नेमका कसला वास आहे हा? सरकार चिडते. सरकार म्हणते, मला फालतू प्रश्न विचारायचे नाही, जा झोपायला. सरकार निघून जाते. सखी विचार करत आपल्या रूममध्ये येते. तर दुसऱ्या दिवशी कान्हा सकाळी लवकर उठतो आणि ऑफिससाठी आवरतो. कान्हाला सरकारबद्दल खूप प्रश्न पडलेले असतात. कान्हा मनात विचार करतो. कान्हा मनात म्हणतो, सरकारची सही बदलली. त्या बँक ऑफिसरने मला काहीतरी वेगळंच सांगितलं. आणि ज्या वेळेस सरकारला कान्हा म्हणाला होता
की सखी तुमचीच मुलगी आहे, तेजस्विनी कामतचीच मुलगी आहे, तुमच्यासारखीच आहे ती. त्यावेळेस सरकार खूप चिडली होती. कान्हा विचार करतो की हे असं काय आहे, काहीतरी गडबड नक्कीच आहे. कान्हा हे सगळं विचार करत असतो, सगळे पॉईंट जुळवत असतो आणि सखी झोपेतून उठते. सखी विचारते, कान्हा, अरे एवढ्या लवकर कसं काय आवरलंस तू? कान्हा म्हणतो, सखी मॅडम, मला प्रश्न पडलाय, त्याचं उत्तर द्याल का तुम्ही? सखी म्हणते, बोल ना, काय झालंय? कान्हा विचारतो, सखी मॅडम, तुमच्या वडिलांना कधी असं वाटलं नाही का की सिंगापूर किंवा फॉरेनला कोणती ब्रांच वगैरे सुरू करावी? सखी म्हणते, हो, वाटलं होतं ना त्यांना, आणि त्यांनी आईला बोलून सुद्धा दाखवलं होतं. तेव्हा आईने सांगितलं की नवीन जी ब्रांच चालू करायची असेल ना, ती भारतात करायची, जी प्रगती करायची ती भारतात, फॉरेनला वगैरे आईला अजिबात आवडायचं नाही. कान्हा विचारतो, आणि तुमचं नाव सखी ते कोणी ठेवलं? सखी म्हणते, दाभाडे मावशींनी ठेवलं. कसं आहे ना, दाभाडे मावशींना पोटाकडे बघून लगेच कळायचं की मुलगा आहे की मुलगी, आणि त्यांनी त्याच वेळेला सांगितलं की सखी नाव ठेवा, आणि तेव्हा आई बाबांना ते नाव आवडलं. बाबांनी ठरवलं की हेच नाव ठेवायचं, आणि आईलाही ते आवडलं होतं. कान्हा विचारतो, म्हणजे तुमच्या आईवडिलांचं खूप पटायचं का? सखी म्हणते, हो, खूप पटायचं. माझे बाबा माझ्या आईचा शब्द खाली पडू द्यायचे नाही. माझ्या आईचा प्रत्येक शब्द ते झेलायचे. पण 12 वर्षापूर्वी बाबा गेले आणि आई एकदम विचित्रच वागायला लागली. सखीच्या डोळ्यात पाणी येतं. कान्हा म्हणतो, सखी मॅडम, नका रडू, होईल सगळं ठीक. कान्हा तिथून निघतो. तो ऑफिसला येतो. कान्हा थोड्या वेळाने सरकारच्या केबिनमध्ये येतो आणि सरकारला तेच प्रश्न विचारतो जे सखीला विचारले होते. कान्हा सरकारला म्हणतो, सरकार, अहो मला समजलंय की राघव सरांना सिंगापूरमध्ये ब्रांच चालू करायची होती. सरकार म्हणते, हो, ब्रांच चालू करायची होती, आणि ती आयडिया मीच त्याला दिली होती. त्याला मीच सांगितलं होतं की फॉरेनला जा, तिथे प्रगती कर, भारतात काय आहे. कान्हा पुढचा प्रश्न विचारतो आणि सरकारला म्हणतो, सरकार, सखी हे नाव खूप छान आहे, म्हणजे तुम्ही कसं काय ठेवलं ते? तुम्हाला ते नाव आवडलं होतं का? सरकार म्हणते, मला नाव नव्हतं आवडलेलं, राघवला आवडलं होतं, आणि त्याचीच आयडिया होती. त्याला असे छोटे छोटे नाव आवडायचे. कान्हा विचारतो, पण ती तुमची आयडिया होती का? सरकार म्हणते, नाही, माझी आयडिया नव्हती. मला सखी हे नाव आवडलंच नव्हतं. मी राघवला सांगितलं पण तो माझ्या शब्दाला अजिबात इम्पॉर्टन्स देत नव्हता. माझा अजिबात ऐकायचा नाही, आणि मला त्याचा राग यायचा. कान्हा अजून 2-3 प्रश्न विचारणार असतो, पण सरकार चिडते आणि त्याला स्वतःच्या केबिनमध्ये जाऊन काम करायला सांगते. कान्हा तिथून निघतो. कान्हा आपल्या केबिनमध्ये येतो आणि मनात म्हणतो, हे काय होतं? मी सकाळी सखी मॅडमला प्रश्न विचारले, त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं आणि आता सरकारने सांगितलेली उत्तरं मॅच होत नाही आहे. एवढा फरक कसा काय असू शकतो? मी जे काही सखीला आणि सरकारला विचारलं त्याची सगळी उलट उत्तरं होती. हे असं कसं होऊ शकतं? आणि सखी सांगते त्याप्रमाणे तिची आई प्रेमळ, निरागस आणि मायाळू होती. पण आता ही जी आई आहे ती निर्दयी, कोरडी, वृक्ष, कठोर आहे. हे असं कसं होऊ शकतं? कुठेतरी पाणी नक्कीच मुरतंय. माझा संशय दिवसेंदिवस वाढत चाललाय. ही बाई नेमकी आहे तरी कोण? का असं आहे की सरकार आणि तेजस्विनी कामत या वेगवेगळ्या आहेत? काय असेल हे? कान्हा विचार करत असतो आणि तेवढ्यात तिथे पिऊन येतो. पिऊन कान्हाला एक चिठ्ठी देतो आणि त्याला सांगतो की कोणीतरी हुडी घालून एक माणूस आला होता. तोंड झाकलं होतं त्याने तुम्हाला ही चिठ्ठी द्यायला सांगितली. कान्हा ती चिठ्ठी उघडतो. त्याच्यामध्ये शब्दकोडं असतं. कान्हा विचार करतो की हे कोणी दिलं असेल? काय असेल हे सगळं? इथे हुडी घातलेला माणूस तो गौतमच असतो. गौतम मनात म्हणतो, कान्हा, मला माहिती आहे या सगळ्याच्या मुळाशी तूच जाऊ शकतो, आणि म्हणून तुला मी शब्दकोडं दिले. हे शब्दकोडं तूच सोडवू शकतो, आणि सरकार, तेजस्विनी वहिनी यांचं सत्य तू शोधून काढू शकतो. कान्हा, लवकर या मुळाशी जा. गौतमला पूर्ण खात्री असते की कान्हा या मुळाशी जाईलच. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.